कुछ नहीं है। नमस्कार. पता नहीं इस हालत में तो व्हॉट्सअप, मीडिया, सोशलवर, यूट्यूबवर असे मेसेज फिरत आहेत की एकादशीच्या दिवशी श्राद्ध केल्यास पित्राला मुक्ती प्राप्त होत नाही. असे चुकीचे मेसेज समाजामध्ये पसरून अंधश्रद्धा निर्माण करत आहेत. ज्या दिवशी मनुष्य मरण पावला त्या दिवशी जर एकादशी असेल आणि आपण जर म्हटलं की एकादशीला मनुष्य मेलाय, आज त्याला मुक्ती प्राप्त होत नाही, त्याला द्वादशीला जाळा, असं जर म्हटलं तर चालेल का? तसं यूट्यूबवर सांगतात की आज एकादशी आहे, आज श्राद्ध पक्ष करू नका, उद्या द्वादशीला करा. हे शक्य नाही. ज्या दिवशी मनुष्य मरण पावला त्या स्थितीला त्याचं श्राद्ध पक्षतिथी करावी लागत असते. मग तो दिवस एकादशीचा असो, द्वादशी असो, अमावस्या असो, दसरा असो, दिवाळी असो, महालक्ष्मी असो, कुठलाही सण असला तरी त्या दिवशी त्याची तिथी करावी लागते. जर काही अडचण निर्माण झाली तर मग त्याची तिथी जी आहे, रहित श्राद्ध आपण चतुर्थी, अष्टमी, द्वादशी, अमावस्या, वृद्धिती, इतिपात असा दिवस बघून करू शकतो. परंतु कुठलीही अडचण नसताना मात्र ती तिथी टाळू नये. सर्व हिंदू बांधवांनी आपले पक्ष, आपले पितर ज्या तिथीला मरण पावले असतील त्याच तिथीला करावेत, अन्य कोणत्याही तिथीला करू नये. कारण माझी कळकळीची विनंती आहे, त्या तिथीला पितर आपल्या घरी येत असतात आणि त्यांचं पक्ष श्राद्ध नाही केलं तर ते आपल्याला श्राप देऊन जात असतात. दुपारी 2 ते 5 वाजेपर्यंत ते आपली वाट पाहतात आणि आपण जर त्यांना पाणी नाही पाजलं, त्यांचं श्राद्ध पक्ष नाही केलं तर ते आपल्याला श्राप देतात. म्हणून त्या स्थितीला त्यांची श्राद्ध पक्ष पूजापाठ ही करावी. नमस्कार.